कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला डायजेशन रिलेटेड होतोय म्हणजे काहीतरी चुकतंय. काहीतरी हो. चुकल्याशिवाय तर प्रॉब्लेम होत नाही. काय खाण्याचे ऑप्शन्स, डिलिव्हरी ॲप, हो, स्नॅक्स हो, सगळं हो. अवेलेबल असल्यामुळे लोकांना खरी भूकच ओळखता येत नाही. नाही त्यांना येत. क्रेव्हिंग्ज आणि खरी भूक यातला फरकच कळत नाही. आजकाल डाएट हा प्रकार खूप सुरू आहे. हं, नवीन नवीन डाएट. कोणी त्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतं. बरोबर. कोणी म्हणतंय की 1 मील अ डे. हं, पोमॅड नाव येस. दिलेलं आहे. तर आयुर्वेद आता मेनली इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये डेव्हलप झालेला सायन्स असल्यामुळे द्विकाल भोजन असं त्याच्यात सांगितलंय की हो. 2दा 24 तासात अन्न घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. ब्रेकफास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट मील असं सगळे सांगायचे. प्रत्येक एक तर तुमची प्रकृती कशी आहे, येस, तुम्ही कुठे राहता, येस. तुमचं रुटीन कसं आहे, तुम्ही कुठल्या वातावरणात जास्त वेळ बरोबर. राहता, त्यानुसार तुम्ही तुमचा डाएट प्लॅन करायला येस, पाहिजे. येस. तर काही वर्किंग लोक आहे हं, की ज्यांना नंतर मिळतच नसतं म्हणून ते घरातनं खाऊनच निघतात. बरोबर. तरी त्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो. तर आत्ता जे अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट म्हणून प्रचलित आहे त्यात मेन सुजेचे आपण 2 प्रकार आयुर्वेदात हो. करतो. कारण काही काही ज्या फिमेल आहेत ज्यांना थायरॉइड आहे किंवा डायबिटीज आहे, त्यांनी थोडंही खाल्लं हो, तरी त्यांना ते वॉटर रिटेन्शन होतच. बरोबर, बरोबर. हा तर त्यांनी तो जर प्रकृतीचा विचार करून जर खाल्लं येस. तर त्यांना ते वॉटर रिटेन्शन नाही होणार. आपण जे विरेचन करत होतो किंवा महातिक्त घृत आणि सगळी कडू औषधं जी पित्तशामक वापरली जायची, तर त्याच्याने इन्फ्लॅमेशन कमी येतं आपल्या दिसतं पेशंट्समध्ये, पण आतापर्यंत ते लोकांना पटत नव्हतं. सर्दी खोकलाही आहे, अस्थमाही आहे, स्किन प्रॉब्लेमही आहे, ॲलोपेशियाही आहे. येस. हे सगळं एकत्र ऑटोइम्युन डिसीज आजकाल खूप बघायला मिळत आहेत. आणि त्याचं कारण मग आपण फूड म्हणू शकतो, ग्लोबल वॉर्मिंग Yes. म्हणू शकतो किंवा अजून काही. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसाद आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती मेडिकलशी रिलेटेड आणावी. तर आज एकदम खूप चांगला टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि तुमच्या आवडीचा टॉपिक घेऊन आलेलो आहे की आयुर्वेद. आणि आयुर्वेदात सध्या आपल्याकडे पुण्यात प्रचलित असलेलं नाव डॉक्टर मल्हार नेसरी. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सर आमच्या चॅनलवरती सगळ्यांना ॲडव्हान्स मेडिसिनची खूप सवय आहे. ओके, आम्ही हां. सर्जरी, ॲडव्हान्स सर्जरी, रोबोटिक सर्जरी असे आमचे भरपूर पॉडकास्ट आहे. तर थोडक्यात आम्हाला सांगाल का हं, की आपण आयुर्वेदामध्ये पण आता खूप ॲडव्हान्स झालेलो आहोत हं. आणि त्याच्यामुळे आपण बरेच आजार बरे करू शकतो. तर त्यात थोडक्यात सांगाल का? बरोबर. तर आयुर्वेदात ॲडव्हान्स म्हणण्यापेक्षा आयुर्वेद खरं तर आहे तसाच आहे. हो. फक्त आयुर्वेदाला एवढं रेकग्निशन पूर्वी मधल्या काळात गेल्या 100-150 वर्षात फारसं नव्हतं. हो. आणि जसं मॉडर्न मेडिसिन पुढे येत गेलं हो. तसं त्यांनी क्विक रिलीफ जो मिळायला लागला, त्यामुळे आयुर्वेद आता जुनं शास्त्र झालंय, त्यांनी काही फारसा उपयोग होत नाही अशी एक सगळ्यांची समजूत व्हायला लागली. बरोबर. पण त्यानंतर आता जसं आपण पुढे येऊन परत गट बायोम आणि ओव्हरऑल हेल्थ आणि होलिस्टिक मेडिसिनकडे मॉडर्न सायन्स पण चाललंय, एपिजेनेटिक्सकडे चाललंय. तर ते सगळं आपल्या आयुर्वेदात जे मेन्शन्ड आहे तेच आहे. हो. फक्त आपण त्याला प्रूफ म्हणून बघत नाही, एवढाच फरक पडतो. हो. तर त्यामुळे त्याच्या दृष्टीने आपण जर आयुर्वेदाकडे बघितलं तर ते पूर्ण ऑब्झर्वेशनल स्टडी बेस्डच सायन्स आहे. आणि त्यामुळे त्याचा खूप छान उपयोग अनेक आजारांमध्ये होत असतो. आता कसं लोक म्हणतात की हो आधीचंच छान होतं, आधीचं आयुष्य छान होतं, आधीचा गहू चांगला होता, आधीचं रस्ते चांगले होते, आधीच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या होत्या असं जसं म्हणता येईल लोक आता जुन्या काळातल्या. तशा हळूहळू लोक आता आयुर्वेदाकडे पण वळायला लागले. बरोबर. लोकांना आता ते पण पटायला लागलंय की आयुर्वेद जर नीट पद्धतीने वापरला तर हा खूप चांगला आहे आपल्या आरोग्यासाठी. येस. तर त्यातला आता मेन मुद्दा असा आहे की आजकाल डाएट हा प्रकार खूप सुरू आहे. नवीन नवीन डाएट. कोणी त्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतं, बरोबर. कोणी म्हणतंय की 1 मील अ डे. पोमॅड नाव दिलेलं आहे. मग कोणी म्हणतं त्याला की प्रोटीन डाएट. बऱ्याच प्रकारचे डाएट आहेत जे की खूप प्रचलित होतात, सगळे करून बघतात, पण काहींना त्याचा उपयोग होतो, काहींना होत नाही आणि त्यांना ती खरी पद्धत माहिती नसते. येस. तर आपल्या इतक्या जुन्या काळात आयुर्वेदात लिहून ठेवलेले लंघन पद्धत. येस. तर ती लंघन आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगाल का? येस, नक्कीच. तर लंघन, तर आयुर्वेदात लंघनाला तर खूपच महत्त्व दिलंय. लंघनम परम औषध असं म्हणलेलं. म्हणजे कुठल्याही औषधापेक्षा चांगली चिकित्सा कुठली असेल आणि पहिली कुठली असायला पाहिजे ती लंघन आहे. इव्हन जो पहिला आजार जो आयुर्वेदात ज्वर, ज्याला फिवर आपण आज म्हणतो, तो जो मेन्शन्ड आहे त्याची पहिली ट्रीटमेंटच लंघन आहे. लंघन केल्यावर कमी येत नसेल तर औषध द्यायचं. तरच औषध. सो लंघन कायम फर्स्ट प्रोटोकॉल, फर्स्ट एड हे कायम लंघनच होतं. आपण आयुर्वेद असं मानतं की जितकं तुम्ही
आजारी असताना किंवा स्पेशली फीवर असताना जितकं पोट रिकामं ठेवा, हो. लंघन म्हणजे उपवास, हो म्हणजे काहीच न खाणे, येस ते कराल तितकं तुमचं बॉडी तुमचं मेकॅनिझम वर्क होऊन तो फीवर जातो. बरोबर. हे आपलं आयुर्वेदाचं शास्त्राचं म्हणणं आहे. येस. करेक्ट. तर आता ह्याच्यात उरला प्रश्न डाएटचा. हो. तर एकदाच जेवणं किंवा का 4 वेळा जेवायचं, किती वेळा जेवायचं दिवसभरात, किंवा आणि किती 12 खायचं, तासांनी 6 तासांनी किती अंतर ठेवायचं किंवा पाणी किती प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं बेसिक उत्तर आयुर्वेद आता मेनली इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये डेव्हलप झालेला सायन्स असल्यामुळे द्विकाल भोजन असं त्याच्यात सांगितलंय की 2दा 24 तासात अन्न घेतलं पाहिजे. पण त्यांनी हेही सांगितलंय पुढे की जसं प्रत्येक गोष्टीतच सांगितलंय की दुष्यम देशम बलम कलम असं सांगितलंय की कुठला तुमचा देश आहे, देश इन द सेन्स जॉग्राफी इथे अपेक्षित आहे. तर त्या जॉग्राफीप्रमाणे आणि तुमच्या प्रकृतीप्रमाणे हा आहाराचा प्रकार आणि आहाराची फ्रिक्वेन्सी दोन्ही ठरत असतं. करेक्ट. ते परत आपण एकदा एक्सप्लेन करून सांगूया की तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तुम्ही कुठल्या परिसरात राहता, तो थंड आहे, उष्ण आहे का कोरडा आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं टायमिंग ठरवलं. एक एकदम रिलेटेबल एक्झाम्पल जे सगळ्यांना समजेल ते असं आहे की खूप वर्ष ब्रेकफास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट मील असं सगळे सांगायचे. तर हे चुकीचं आहे का? आता चुकीचं नाहीये, पण हे जे आलेलं आहे ते वेस्टमधनं आलेलं आहे. तर वेस्टमध्ये कसं आहे की थंडीचा काळ म्हणजे महिन्यांवाईजही खूप जास्त असतो आणि ओव्हरऑल टेम्परेचर हे आपल्या उन्हाळ्यात जेवढं असतं तेवढं तिथे कधीच पोचत नाही. करेक्ट. त्यामुळे आपली जी थंडी असते ती तिकडचा ऍक्च्युली उन्हाळा असतो. तर हा टेम्परेचर डिफरन्स जो आहे, तर आपल्या आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे की फक्त हिवाळ्याच्या सीझनमध्ये नाश्ता सगळ्यात इम्पॉर्टंट मील बनतो हे सांगितलेलं आहे. तर तसंच वातावरण 12ही महिने असल्यामुळे तिथे तो साहजिकच इम्पॉर्टंट मील बनत असतो. पण त्याचा आता तो ट्रेंड गेलेला आहे आणि प्रत्येक देशानुसार परत डाएट रिमॅप करायला पाहिजे हे आता मॉडर्न मेडिसिन हे सांगतंय. सो सगळ्यात ह्याच्यात इम्पॉर्टंट जॉग्राफी असते आणि मग बाकीचे इतर गोष्टी तुमची प्रकृती, जेनेटिक्स हे तर कन्सिडर होतच. की याचा मोरल आपण असं सांगू शकतो की प्रत्येक एक तर तुमची प्रकृती कशी आहे, तुम्ही कुठे राहता, तुमचं रुटीन कसं आहे, तुम्ही कुठल्या वातावरणात जास्त वेळ राहता, त्यानुसार तुम्ही तुमचा डाएट प्लॅन करायला पाहिजे. आणि मेनली तर तज्ज्ञांना विचारलंच पाहिजे, त्याच्याशिवाय नाही प्लॅन करायला पाहिजे. तर आता आपण जसं बोलतोय की आता काही वर्किंग लोक आहे की ज्यांना नंतर मिळतच नसतं म्हणून ते घरातनं खाऊनच निघतात. बरोबर. तरी त्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो. किंवा काही लोक आहेत की ते प्रॉपर असतं, त्यांचं टाइम टू टाइम एक्सरसाइज, टाइम टू टाइम ऑफिस, टाइम टू टाइम, तरी त्यांची बॉडी रिॲक्ट करताना कधी कधी हे गॅशियस प्रॉब्लेम जे आहेत, ऍसिडिटी असेल, कॉन्स्टिपेशन असेल, गॅस असेल, हे त्यांना होतातच. तर त्याची कारणं काय असेल? तर आता मुख्य साधं समजून गेलं असं आहे की कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला डायजेशन रिलेटेड होतोय म्हणजे काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकल्याशिवाय आता प्रॉब्लेम होत नाही. आता चुकण्याच्या 2 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे एक तर तुमचं भूक नसताना तुम्ही खाताय, पहिली गोष्ट. जर भूक असताना खात असाल तर पदार्थ चुकतोय का, टायमिंग चुकतोय का, या गोष्टी असू शकतात. जर तिन्ही गोष्टी बरोबर असतील तर हा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, अनलेस तुम्हाला काही क्रॉनिक आजार आहे तर गोष्ट आहे की. पण नाही तर वेळ, भूक आणि पदार्थ हे 3 जर व्यवस्थित असेल तुमच्या प्रकृतीनुसार आणि कामानुसार तर हा प्रॉब्लेम येत नाही. उरला प्रश्न ज्यांना रुटीनमुळे ठराविक वेळेला खायलाच लागतं. तर सुरुवातीला जरी असं होत असेल की मला नाश्त्याला भूक नसते पण ऑफिसला जायचंय म्हणून खाऊन जायला लागतं, नाही तर मला वेळेवर लंच मिळत नाही मग त्रास होतो. तर तुम्ही तुमचं रुटीन जर सेट आहे तर त्याप्रमाणे एक मील म्हणजे आता समजा नाश्त्याला भूक लागत नाही तर रात्री जर उशिरा जेवण होत असेल तर जेवणाची क्वांटिटी कमी करून बघा किंवा रात्रीचं जेवण स्किप करून बघा, फक्त दूध पिऊन झोपून बघा. असं करून तुम्हाला म्हणजे आदल्या दिवशीचं आपण ऍडजस्ट केलं रुटीन की सकाळी नाश्त्याला भूक लागायला लागणार आहे. सो तुमच्या भुकेच्या वेळा आणि तुमच्या रुटीनच्या वेळा ह्या एकावर एक ओव्हरलॅप करणं हे आपण करू शकतो आणि तसं केलं तर तुमचे जे काही त्रास आहेत ते मिनिमल होतात. म्हणजे आता बऱ्याच लोकांचं असं असतं की मी वेळेवर जेवते किंवा वेळेवर जेवतो, तर वेळेवर जेवणं आणि भूक असताना जेवणं या इक्वली इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. म्हणजे भूक नसताना मी 12 वाजता जेवणं आणि भूक असताना मी 2ला जेवणं, तर सेकंड इज बेटर. कारण तुम्हाला भूक तेव्हा लागते. मग भलेही ते आयडियल टायमिंग नसेल पण भूक नसताना जेवण्यापेक्षा ते कधीही बेटर असतं. कारण आजकाल हे खूप बघायला मिळतंय की मी वेळेत जेवतो म्हणतात लोक, पण त्यांना तेव्हा भूक असेल नसेल. कारण आपण आयुर्वेद म्हणतो की सीझन जसा चेंज होतो तसे तुमच्या भुकेच्या वेळा सुद्धा चेंज होतात. तर ह्या आपल्या आत्ताच्या कन्व्हर्सेशनचा मोरल असा आहे की तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हाच तुम्ही खाल्लं पाहिजे. आपलं शरीर आपल्याला सांगत असतं आणि खरी भूक
काय झालंय आता इतक्या खाण्याचे ऑप्शन्स, डिलिव्हरी ॲप, हो स्नॅक्स सगळं हो अवेलेबल असल्यामुळे लोकांना खरी भूकच ओळखता येत नाही. नाही त्यांना क्रेविंग्ज आणि खरी भूक यातला फरकच कळत नाही. खरंय. तर बऱ्याच पेशंट्सला मी सांगतो की तुम्हाला जर भूक लागली आहे असं वाटत असेल किंवा क्रेविंग होते असं वाटत असेल तर थोडंसं अर्धा ते पाव कप गरम पाणी, 1 चिमूट मीठ टाकून प्यायचं. हां बरेचदा त्याने तुम्हाला ढेकर येतेच. हां तर ती ढेकर आपण आता दिवसभरात काय काय खाल्लेलं असतं, हो कुठल्याही आधीच्या पदार्थाचा वास जर त्या ढेकरेला असेल तर तुमचं आधीचं अन्न पचलं नाहीये, हे फक्त क्रेविंग आहे किंवा जस्ट आपण रोज या वेळेला खातो म्हणून एक जे ट्रिगर हां होतं हो सायकलमुळे, हो तशी ट्रिगर झालेली भूक आहे, तेव्हा खायची गरज नाही. हां जर भूक लागलेली असेल आणि साफ ढेकर येत असेल तरच आधीचं अन्न पचलंय असं आयुर्वेदात ही सांगितलं. खूपच चांगली ट्रिक आहे. येस हो की त्यांनी कळतं की तुमचं आधीचं येस अन्न आधीचा पचन झालंय. पचलाय का आणि खाली गेलाय का, करेक्ट. ते झालेलं असेल आणि भूक लागली असेल तर खायला काहीच हरकत नसते. आता मी खूप बघितले तसे लोक की ते जिमला जातात हम्म, किंवा काही ॲथलेटिक असतात किंवा रेग्युलर त्यांचा फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर असते, असे की त्यांना प्रोटीन प्यायची सवय असते. तर त्यांना सांगितलेलं असतं की जिम झाल्या झाल्या 1 तासाच्या आत प्रोटीन घेतलंच पाहिजे. येस मग त्यांची पण बरेचदा अशी परिस्थिती असते की त्यांना भूक नसते येस किंवा त्यांचं आधीचं अन्न पचलेलं नसतं, येस पण त्यांना त्याच वेळेत जिम करायला वेळ असतो म्हणून ते जिमला जातात आणि त्याच वेळेत जिम करून ते प्रोटीन पितात. बरोबर तर त्यामुळे खूप जास्त अपचनाचे प्रॉब्लेम येतात किंवा बरोबर बरोबर डायजेशनचे प्रॉब्लेम येतात. ते कितपत खरं आहे? नाही, ही अगदी खरी गोष्ट आहे आणि ह्याच्यात 2 फॅक्टर आहेत. म्हणजे बरेचदा प्रोटीनला एकदम बळीचा बकरा बनवून की ह्याच्यामुळेच पोट बिघडतं आणि हे अतिशय वाईट हो गोष्ट हो आहे. हो तर तसं काही नाही आहे. पण ॲज अ थंब रूल कुठलीही गोष्ट आपण खाताना किंवा पिताना भूक जर नसेल तर त्याचं अपचन होऊन, आमदोष होऊन विविध व्याधी होणं हे हो तर फिक्स आहे. फिक्स मग आहे. तुम्ही प्रोटीन खा नाही तर सात्विक आहार घ्या, डझंट मेक अ डिफरन्स. त्यामुळे तुम्ही भूक असतानाच खाल्लं गेलं पाहिजे. आता तुम्ही जिमला जाताय, हम्म, जिमला गेल्यावर तुम्हाला प्रोटीनची जास्त गरज आहे, तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. पण जोपर्यंत जिम करून तुमचं इनफ मेटाबॉलिझम वाढत नाहीये की तुम्हाला ते पण पचेल आणि जेवण पण पचेल, हा खरंय तोपर्यंत ते चालू करायची गरज नाही. खरंय. हे तुम्ही 4 आठवडे जिम केलं, मग एक शरीराला ठराविक लेवलने मेटाबॉलिझम तुमचं वाढलेलं आहे, शरीराला टोन आलाय, त्यानंतर तुम्हाला या गोष्टी पचायला लागतात. पण डे 1 आपलं जिम लावलं म्हणजे प्रोटीन त्या दिवशीपासून व्हायला पाहिजे असं घ्यायला नाही. पाहिजे असं काही नाही की तुमच्या बॉडीला ओळखलं पाहिजे, येस आणि तुम्हाला भुकेला ओळखलं पाहिजे. भुकेला ओळखलं येस पाहिजे. आणि याच्याच उलटं बरेचदा तर मी पेशंट्सला ॲडवाईस करतो की ज्यांना वेट लूज करायचं आहे हम्म, तर त्यांना प्रोटीन पावडर मी घ्यायला सांगतो, पण जेवणाची रिप्लेसमेंट म्हणून घ्यायला सांगतो. हा आणि त्याच्यात एक सोपा साधा हॅक असा आहे की जर तुम्ही अनफ्लेवर्ड प्रोटीन आणलं तर ते ताकात खूप चांगल्या प्रकारे मिसळलं जातं. ताकाने ते पचायलाही मदत होते आणि ताकाची चव बदलत नाही. त्यामुळे हा तुम्ही प्रॉपर मसाला ताक प्रोटीनवाला असं करून जेवणाचं रिप्लेसमेंट म्हणून पिऊ शकता. हा त्यातलं ताक पाचक आहे आणि भरपूर त्यात पाणीही पोटात जातं, त्यामुळे प्रोटीन पचायला त्रास होत नाही. प्रोबायोटिक तर आहेच आहे. आहेच आहे. त्यामुळे ही पण एक खूप चांगली टिप येस तुम्ही हाय सांगितली की प्रोटीन ताक ताकात करून सोबत तुम्ही घेऊ 2-3 ग्लास ते ताक प्यायचं, पण जेवायचं नाही. हा हे मी वेट लॉससाठी म्हणून वेट पेशंट्सला लॉसच्या मील लोकांना रिप्लेसमेंट म्हणून सांगतो. हो, पण खूप तर चांगली टिप आहे ही, येस, म्हणजे कारण की नुसतंच ज्यांना जर अपचनाचा हां त्रास असेल, की ज्यांना प्रोटीन लवकर पचत येस नाही, त्यांच्यासाठी पण येस ही खूप त्यांच्यासाठी चांगलं आहे. उपयोग होतो. आणि नुसतंच आपण जेवणार नाही किंवा उपास करू म्हणलं किंवा नुसतीच फळं खाऊ तर त्याने भूक भागत नाही आणि मग चिडचिड होते किंवा मग रात्री काहीतरी क्रेविंग होऊन खाल्ल्या जातं. हो तर या सगळ्या गोष्टी टळतात, कारण प्रोटीन पचायला जड असल्यामुळे तुम्हाला 2-3 तास भूक लागत नाही. हो शिवाय 2-3 ग्लास ताक पोटात गेलेलं असतं, त्यामुळे ते व्हॉल्यूमने जे पोट भरल्याचं फिलिंग असतं ते हा. पण त्याच्यात येतं. खूपच चांगली टिप होती ही. येस तर आता आपण लंघनवरती बोलतोय, तर आता लंघन समजा आपल्याला वेट लॉससाठी करायचं असेल किंवा कुठल्या अपचन सारख्या किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या आजारासाठी करायचं असेल, तर बरोबर. त्याची काय पद्धत आहे खरी? तर आता लंघन म्हणजे पूर्ण उपास हे त्याचं डिक्शनरी मिनिंग असलं तरी आयुर्वेदात लंघन एक थोडी ब्रॉड टर्म म्हणून वापरलेली आहे की पूर्ण उपासालाही लंघन म्हणलंय, हलकं खाण्यालाही लंघन म्हणलंय, किंवा आजाराचं पथ्य म्हणून जे आपण हो खातो हो हो त्यालाही एका अर्थाने लंघन म्हणलंय. करेक्ट. सो या कुठल्याही गोष्टीला आपण लंघन म्हणू शकतो. आणि तुम्हाला जर लंघन करून काहीच त्रास होत नसेल, म्हणजे बरेचदा असं असतं की कफ प्रकृतीचे जनरली जे पेशंट्स असतात त्यांना भूक लागते, पण भूक अडवली म्हणून खूप काही ॲसिडिटी होते, डोकं दुखतं, चक्कर येते, अंधार येते डोळ्यापुढे, असं काही होत नाही. तर ते प्रॉपर जे पूर्ण उपास स्वरूपी लंघन आहे की नुसतंच पाणी पिणं, या गोष्टी ते सहन करू शकतात. पित्त प्रकृतीच्या माणसाला हे सहन होत नाही. मग त्यांनी लंघन म्हणजे काय करावं, तर हलकं खावं आणि पित्तशामक ज्या गोष्टी आहेत, मग दुधाचे पदार्थ असतील, मुख्य दूध तूप घेणं, किंवा म्हणजे लो कार्ब पण पित्तशामक हा असे बरेच फूड आयटम्स आहेत. हो मूग हो आहेत, मुगाची धिरडी आहेत, तशी लिस्ट मोठी आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून मग पित्तशामक आणि लंघन
होईल अशा गोष्टी काय आहेत ते बघून खाऊ म्हणजे शकता. आजारानुसार. येस. तसंच वात प्रकृतीच्या माणसांनी तर मुळात लंघन करणं अपेक्षितच नाही, कारण त्यांना कितीही खाल्लं तरी अंगी लागतच नाही. करेक्ट. पण त्यामुळे ते लंघन अनर्हच सांगितले, म्हणजे त्यांनी करायलाच नकोय लंघन. आणि करायचं असलं तरी येस, म्हणजे डेज बघून, वातावरण बघून, खूप लिमिटेड दिवस किंवा खूप लिमिटेड तासांसाठी वगैरे ते करू शकतात. तर ही खूप चांगली टीप आहे ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांना, की जे कन्फ्युज झाले की कुठला डाएट करायला पाहिजे, एवढे डाएटचे नाव आहे. तुमची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसार तुम्ही डाएट करायला पाहिजे, आणि तुमची प्रकृती तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की तुम्ही कफ प्रकृती आहे, वात प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे. त्यानुसार कुठले पदार्थ तुम्हाला खायला चालतात आणि कुठले नाही चालत हे तुम्हाला नक्की समजेल. तर ते सरच सांगू शकतील की तुमची प्रकृती कुठली आहे. आणि आता हे डाएटशी रिलेटेड झालं, तर आता एक नवीन प्रचलित झालेला आहे अँटी इन्फ्लामेटरी डाएट म्हणून, की त्यांच्या अंगाला सूज असते बऱ्याचदा फिमेल मध्ये, आणि ज्यांचं एज थोडं 30 क्रॉस झालेलं आहे किंवा 35 क्रॉस झालेलं आहे, की ज्यांना खूप जास्त ब्लोटिंग होतं किंवा खूप काम असतं किंवा ज्यांनी काहीही खाल्लं तरी त्यांचं अंग सुजल्यासारखं वाटतं किंवा थोडंही खात असतील तरी असं कायम वाटतं की माझं अंग सुजलेलं आहे. बरोबर. तर ते इन्फ्लामेशन असतं. तर त्याला एक अँटी इन्फ्लामेटरी डाएट म्हणून खूप आता सध्या प्रचलित आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? येस. तर आत्ता जे अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट म्हणून प्रचलित आहे, त्यात मेन सुजेचे आपण 2 प्रकार आयुर्वेदात करतो. एक जी क्लेद वाढून, म्हणजे शरीरातला पाण्याचं प्रमाण वाढून, वॉटर रिटेन्शन होऊन, आप महाभूत ज्याला म्हणलं जातं, ते वाढून होणारी सूज वेगळी आणि वातामुळे येणारी सूज वेगळी. आता दोन्हीमध्ये अंडरलाईंग वॉटर रिटेन्शनच असलं आणि मॉडर्न प्रमाणे तुम्ही डायरेटिक्स दिल्या तर दोन्ही कमी होतात, हे जरी असलं तरी वाताप्रमाणे येणारी जी सूज आहे त्याला हे करंट जे ट्रेंडिंग आहे ते अजिबात सुटेबल नाही डाएट. हे आत्ता जे झालेलं आहे की ओव्हर कन्झम्पशन ऑफ फूड आणि जंक फूड आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे बॉडीतलं इन्फ्लॅमेशन वाढतं, त्याच्यासाठी म्हणून ते चांगलं काम करणारं डाएट आहे, की तुम्ही फक्त त्याच्यात मग काय अल्कलाईन भाज्या आणि सॅलड्स आणि हे सगळं खाणं आणि ज्या गोष्टी इझी टू डायजेस्ट आहेत, हाय फायबर आहेत, ह्या सगळ्या त्याच्यात खाल्ल्या जातात. पण तुम्ही जर उलट्या लेन्सने बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी वातवर्धक म्हणून सांगितल्या आहेत. त्यामुळे तुमची जर वातप्रधान प्रकारची सूज असेल तर त्याचा ॲक्च्युली त्याच्यात भर पडू शकतो. पण जर कफ किंवा पित्तप्रधान सूज असेल तर आत्ताचं जे अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट आहे ते एका अर्थाने त्याला काही दिवस करायला म्हणून चांगला उपाय. त्याच्यात काय काय असतं आपण त्या अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटमध्ये? त्याच्यात जनरली प्रोसेस्ड फूड एक तर काही नसतं. नंतर जे काय पॅकेजमधनं येतं ते खायचं नाही. सगळं फ्रेशली कुक्ड असतं, सगळं होल फूड फॉर्ममध्ये असतं. म्हणजे आता गहू आहे तर आपण त्याचा दलिया करूनच खाणार किंवा तांदूळ आहे तो डायरेक्ट शिजवून खाणार, त्याची पिठं खायची नाहीत. तर आता पिष्टांनाने शरीरात क्लेद वाढतो हे आयुर्वेदात सांगितलेलं. पण पूर्वी लोकांचं असं म्हणणं होतं की धान्य अख्खं खाल्लं काय आणि दळून खाल्लं काय. जर आपण मैदा करत नाही तर तो फायबर कंटेंट एनिवे जातोय, म्हणजे होल व्हीट आटा ज्याला म्हणतो. होल व्हीट आटा आणि ऍक्च्युअल दलियात फरक काहीच नाही. पण तसं नसतं. आता ह्या सगळ्या गोष्टी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम पण चेंज झाली सध्या. येस. तर त्यामुळे मिनिमम प्रोसेस केलेलं आणि फ्रेशली कुक्ड हे त्याच्यात मेन आहे, तुमच्या प्रकृतीनुसार. कारण काही काही ज्या फिमेल आहेत ज्यांना थायरॉइड आहे किंवा डायबिटीज आहे, त्यांनी थोडंही खाल्लं तरी त्यांना ते वॉटर रिटेन्शन होतच. बरोबर. तर त्यांनी तो जर प्रकृतीचा विचार करून जर खाल्लं तर त्यांना ते वॉटर रिटेन्शन नाही होणार. आणि याला सपोर्ट म्हणून नुसताच डाएट नाहीये तर काही औषधं पण आहेत. मग आपल्याला त्यांना ती औषधं पण द्यावी लागतात आयुर्वेदिक. त्याच्याशिवाय ते त्यांचा वॉटर रिटेन्शन कमी होत नाही किंवा त्यांच्या बॉडीची सायकल ब्रेक करायला मुख्य औषधं लागतात. त्यानंतर पेशंट डाएटवर कंट्रोल करू शकतो. तर ती आपण 21 दिवस किंवा 2 महिने वगैरे देऊ शकतो ती औषधं. केस बाय केस डिपेंड करतं की तुमची कशी पद्धत आहे. पण महिना 2 महिन्यात खूप चांगला फरक पडतो. आपण बरेच असे आजार बघतो की ज्याला सर्जरी लागतेच, ती करावीच लागते. हार्टचे काही आजार असे की ज्याला सर्जरी करावीच लागते, अँजिओप्लास्टी करावीच लागते किंवा अँजिओग्राफी करायलाच पाहिजे असं आहे. तसं काही आजार असे आहे की ज्याच्यात ॲलोपॅथीमध्ये खूप लिमिटेशन आहे, की ते डायग्नोस ॲलोपॅथीने आपण करू शकतो, म्हणजे आधुनिक पद्धतीने. पण त्याला औषध एक लिमिटेशन आहे त्याला, की त्या 2-3 औषधांच्या पलीकडे त्याला औषध नाहीये. आणि ते आजकालचं हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, पोल्युशन म्हणा, फूड जे चेंज झालेलं आहे, पेस्टिसाइड जे आपल्या नॉर्मल फूडमध्ये पण आलेले आहे त्याच्यामुळे म्हणा, किंवा स्ट्रेस लेवल जी चेंज झालेली आहे. आणि आफ्टर कोविड हे खूप जास्त झालंय की ॲलर्जीज खूप वाढल्यात. लहान बाळापासून, 1 दिवसाच्या बाळापासून ते 90 वर्षाच्या आजोबांपर्यंत ॲलर्जिक प्रॉब्लेम खूप वाढले.
तर त्या ॲलर्जीज कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात आणि आपण त्या कशा ट्रीट करू शकतो? येस. आता ॲलर्जीज आपण जसं आधी इन्फ्लॅमेशनचं बोललो, हे खरं इंटर रिलेटेड टॉपिक्स आहेत, की पोटात म्हणजे गटमध्ये जेव्हा इन्फ्लॅमेशन क्रिएट होतं, मग ते कुपथ्यामुळे असेल, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे असेल, तेच हळूहळू पुढे ॲलर्जीच्या स्वरूपात बऱ्याच पेशंट्समध्ये दिसतं. तर ॲलर्जीचे जे सिम्पटम्स आहेत, की स्किनवर रॅश येणं, गांदी उठून खाज सुटणं किंवा वारंवार सर्दी होणं, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कुठे आयुर्वेदात कोरिलेट होतात, तर ह्या सगळ्या जे कोट उधर्द वगैरे जे मेन्शनिंग आलंय, ते सगळे अगेन संतर्पणजन्य आजार ज्याला म्हणतात, म्हणजे ओव्हर कन्झम्पशन ऑफ चुकीच्या गोष्टी ह्याच्यामुळे झालेल्या आजारांखालीच ते मोडतं. तर त्यामुळे हा मेन प्रॉब्लेम गटचाच आहे आणि गटच्या इन्फ्लॅमेशनचाच आहे. आता जसं हे गट बायोमचा वगैरे आणि लिकी गटचा रिसर्च पुढे जातोय, तसं लक्षात येतं आपल्याला की गटमधलंच इन्फ्लॅमेशन कसं पूर्ण नर्वस सिस्टीम आणि ब्लडमध्ये पसरत असतं. तर आयुर्वेदातही तेच सांगितलं, आपण ज्याला रक्तदृष्टी म्हणतो, इट इज नथिंग बट इन्फ्लॅमेशन जे ब्लड थ्रू पसरत आहे. करेक्ट. सो आपण जे विरेचन करत होतो किंवा महातिक्त घृत आणि सगळी कडू औषधं जी पित्तशामक वापरली जायची, तर त्याच्याने इन्फ्लॅमेशन कमी येतं आपल्या दिसतं पेशंट्समध्ये, पण आतापर्यंत ते लोकांना पटत नव्हतं. आता या सगळ्या गटबामुळे ते पटायला लागले. सो ॲलर्जीज ह्या सुद्धा पचनाच्या विकारातच धरल्या गेल्या पाहिजे आणि तशाच त्या ट्रीट केल्या तर बऱ्या होतात. आणि आत्ता त्या काय कारणाने वाढल्या, तर ऑफकोर्स हे पोल्युशन आणि पॅकेज फूड आणि ह्या सगळ्याच्या गोष्टी त्याला कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहेतच. शिवाय दुसरा एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे जो इंटरेस्टिंग आहे, की लहान मुलांना आजकाल एवढं एक्सपोजर निसर्गाचं नसतंच. म्हणजे ते फक्त शाळा, घर, कुठे काय ट्युशनला वगैरे क्लासेसला जातात तेवढंच. गार्डनमध्ये खेळतील तेवढंच. ते सुद्धा सगळी मुलं खेळत नाहीत. तर त्यांना वेगवेगळी झाडं, किडे, आजूबाजूची माती ह्याचं काही एक्सपोजरच लहानपणापासून नसल्यामुळे मोठे झाल्यावर अचानक त्याचं एक्सपोजर मिळालं की ते कुठेतरी इन्फ्लॅमेशन ट्रिगर होत असतं. तर ते इन्फ्लॅमेशन असतं शरीरात, जे ॲलर्जी स्वरूपात दिसतं. तर त्याला इन्फ्लॅमेशन कंट्रोल करणं हे तर गरजेचंच आहे. पण लहानपणीपासून निसर्गाशी जवळ जेवढं मुलांना ठेवाल, तेवढं त्यांना त्या वेगवेगळ्या ॲलर्जन्सची इंटरॅक्शन जेवढं लहानपणी झालेलं असेल, तेवढं त्यांना मोठेपणी ह्याचा त्रास कमी होतो ॲलर्जीचा. नक्कीच. पण आता काय होतंय की लाईफस्टाईल तशी, आता मी पण आई आहे, की मी कितीही प्रयत्न केला की माझ्या मुलीला मी निसर्गात नेईल, पण मी महिन्यातून एकदाच नेऊ शकते. बरोबर. कारण माझं पण रुटीन तसं आहे, तिचं पण तसं आहे. बसमध्ये एसी आहे, स्कूलमध्ये आजकाल स्कूलमध्ये पण एसी आहे. बऱ्याच ठिकाणी आपण मॉलमध्ये वगैरे जातो, तिथे एसी असतो, घरात नसतो. थोडं कधीतरी एखाद्या दिवशी रिक्षात बसलं तर ते शिंकतात. बरोबर. किंवा त्या बाहेरच्या वातावरणात, एसीच्या वातावरणात गेलं तर लगेच त्यांना शिंका येतात, डोळे खाजायला लागतात, कान खाजायला लागतात. तर त्यांना आपण कशा प्रकारच्या ट्रीटमेंट सजेस्ट करू शकतो? मुख्य त्याच्यात आता ह्या ज्या ॲलर्जिक सर्दी टाईप, ज्या सर्दी, खोकला वारंवार होणं, ही जी प्रकारची ॲलर्जी आहे, ह्याच्यात आपल्याला मेन ट्रीटमेंट 2 असतात. एक म्हणजे नाकातनं जे आपण औषध देतो, नस्य ज्याला म्हणलं जातं, त्याने त्याच्यात लगेच फरक पडतो. आणि दुसरा म्हणजे बाकी सिम्पटम्सनुसार ओव्हरऑल बाकी काही पचनाचा वगैरे प्रॉब्लेम आहे का हे आयडेंटिफाय करून त्याच्यावरही काम केलं जातं. दोन्ही गोष्टी एकत्र कमी आल्या कीच ते ओव्हरऑल इन्फ्लॅमेशन कमी होऊन हा त्रास कमी होत असतो. तर त्याप्रमाणे ह्याच्या ट्रीटमेंट केली जाते. आणि ह्याच्यासाठी म्हणून रेग्युलर अवॉइड करायला, की वारंवार ॲलर्जीचा त्रास जो सर्दीचा आहे स्पेशली, तर पंचेंद्रिय वर्धन तेल बरंच फेमस आहे आयुर्वेदातलं. तर ते रोज नाकात रात्री झोपताना लावणं ह्याने खूप छान फरक पडतो. म्हणजे रिकरंट ॲलर्जीचा त्रास एकदा बरा झाला की हे कंटिन्यू आम्ही करायला सांगतो बऱ्याच पेशंट्सला. आणि आता हे जसं मी म्हणलं की मी पण आई आहे, लहान मुलं आहेत, त्यांना किती पण आपण प्रयत्न केला तर ते बाहेरचं काही ना काही त्यांना आवडतच असतं, ते खाल्लंच जातं आणि त्यांचा तो प्रॉब्लेमच आहे. तर त्यांचा पुढे जाऊन गट नीट राहावा म्हणून असं काही घरगुती आपण त्यांना सजेस्ट करू शकतो का, किंवा आयुर्वेदाचंच? तर त्याच्यात आता म्हणजे ॲटलिस्ट 2-3 वेळा जे काय दिवसभरातलं आता त्यातलं मॅक्सिमम वेळा घरचं खाणं हा तर त्याच्यातला सगळ्यात बेस्ट उपाय आहे. पण प्रत्येक वेळेला जेव्हा ते बाहेर खातील तेव्हा त्यांना प्रत्येक वेळा आता बाहेर खाल्ल्यावर काही ना काही छोटा मोठा त्रास होतच असतो मुलांना. बरेच मुलांना कॉन्स्टिपेशन होतं, काही मुलांना ब्लोटिंग होतं, काही मुलांना लगेच त्यानंतर सर्दी, ताप, खोकला होणं किंवा थोडं जरी मी कोल्ड्रिंक प्यायलो तरी खोकला होतो, असं असतं. तर त्याच्यासाठी एक सगळ्यात साधा सोपा आहे की तुम्ही आल्याचं पाचक, जे पूर्वी खूप कॉमन होतं, ते बनवून ठेवू शकता.
ते काही खायचं असेल बाहेरचं तर त्याच्या आधी त्यांना द्यायचं. हां. आणि नुसतं किसलेलं आलं, लिंबू आणि सेंधव मीठ हो. एवढंच मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते महिना दीड महिना त्याला काही होत नाही. करेक्ट. तर ह्याचा खूप चांगला एक टेम्पररी अग्निवर्धक आणि पाचक म्हणून खूप चांगला फायदा होतो. फायदा होऊ शकतो येस. आणि त्यांची गट हेल्थ नीट राहू हो शकते. हो. आणि आता जसं तुम्ही म्हणले की गरम पाणी हम्म. जे तुम्ही ट्रिक सांगितली हम्म. मोठ्यांना, ती लहान्यांना पण आपण हो करू गरम शकतो पाणी ना. देऊ शकतो. देऊ शकतो. काहीच असं. हरकत नाही. आता ह्या अस्थमावरती हम्म. की बऱ्याच जणांना बालदमा आहे हो. किंवा अस्थमा आहे हम्म. आणि त्याला इन्हेलर्स किंवा त्या ह्याच्यात न जाणे की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला अस्थमाचा त्रास होतोय की बरोबर. एखाद्या धुरामुळे होत असेल किंवा वासामुळे किंवा एखाद्या पदार्थामुळे होत असेल. येस. काही लोकांना बेकरी प्रॉडक्ट्समुळे येस. होतो, काहींना इमोशनल कारणामुळे अस्थमा हो, हो. असतो. तर त्यांना आयुर्वेद आपण कसं सजेस्ट करू शकतो? येस. तर ह्यातल्या बऱ्याचशा केसेस पूर्ण रिव्हर्स होतात. म्हणजे आता रिसेंटलीच माझ्याकडे एक केस होती की ज्यांना ॲलर्जिक अस्थमा जवळजवळ एक 6 ते 7 वर्ष होता आणि त्यांना बागेत सुद्धा कुठे बसता यायचं नाही कारण हो. लगेच पोलांनी शिंका येणं हो. सुरू व्हायचं. तर आता ॲडल्ट आहेत त्या तरी त्यांचा पूर्ण रिव्हर्स झाला आहे. पण त्याच्यात मुख्य तुम्ही सुरुवातीलाच जर जेव्हा सुरू होते हे ॲलर्जिक कंडिशन तेव्हाच आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर ते क्युअर करणं खूप सोपं असतं. कारण एकदा त्या इन्हेलर्सची सवय लागली ना की त्याच्याने जो आतल्यात वाढलेला कफ असतो तो नुसताच ब्रोंकोडायलेटर्स आणि इन्हेलर्सनी तो वाळल्यासारखा होतो हो, आणि तिथल्या तो तिथे सुकतो. तिथल्या तिथे सुकतो आणि मग तो बाहेर काढणं हे खूप अवघड काम होतं. आणि हो. जेवढा तो साचत जाईल तेवढा तिथे सूज आणि या सगळ्या गोष्टी पसरतात आणि मग फक्त ते इन्हेलर्स आणि स्टेरॉइड्सनेच बरं वाटतं. अशा स्टेजला एकदा पोचलं की मग ते होतं का रिकवर बरेच पेशंट्स होतात. पण जेवढं ते टाळणं सोपं आहे की हो. सुरुवातीलाच की आता महिना 2 महिन्यात झाला ॲलर्जीचा त्रास होतोय हो. ते कम्प्लिटली रिव्हर्सेबल असतात. तिथेच तुम्ही खरं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. गेला पाहिजे. सो सगळं ट्राय करून झाल्यावर आयुर्वेदाकडे येण्याच्या ऐवजी सुरुवातीलाच आयुर्वेदाकडे गेला तर तुमचं इन्हेलर मुळापासूनच बंद मुळापासून होईल. जाऊ शकतं येस. किंवा केव्हाही तुम्ही जा, वेळ गेलेली नाहीये, तुमचा आजार बरा होऊ येस. शकतो असं पण येस. म्हणलं तरी चालेल. हो. तर त्याचाच तिसरा प्रकार आहे ऑटोइम्युन डिसीज हो. की यातलं सगळंच असतं. येस. सर्दी खोकलाही आहे, अस्थमाही आहे, स्किन प्रॉब्लेमही आहे, ॲलोपेशियाही आहे. येस. हे सगळं एकत्र ऑटोइम्युन डिसीज आजकाल खूप बघायला मिळत आहेत. आणि त्याचं कारण मग आपण फूड म्हणू शकतो, ग्लोबल वॉर्मिंग येस. म्हणू शकतो किंवा अजून काही. येस. पण हे ऑटोइम्युन डिसीजला पण परत अगेन ॲलोपॅथीमध्ये आपल्याकडे मेडिसिनला रिस्ट्रिक्शन आहे. येस. तर पथ्य खूप आहे. हो. कारण तुम्ही ॲलर्जी टेस्ट केलेली असते, तुम्हाला त्याच्यात त्यातल्या सगळंच येतं. सगळंच येतं की जवळपास सगळ्याच येस. पदार्थांची येस. तुम्हाला ॲलर्जी असंही येतं. हो. तर अशा वेळेस काय आपण सजेस्ट करू शकतो? नाही अशा वेळेस सगळ्यात मेन जे आपल्याला आयुर्वेदात ग्रहणी रोग जो सांगितलेला आहे म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम. हो. तर प्रत्येकच पेशंटला इरिटेबल बॉईल सिंड्रोमची हिस्ट्री असते म्हणून ऑटोइम्युन कंडिशन होते असं नाही आहे. हो. पण त्याच्यात जी सांगितलेली औषधं आहेत किंवा त्याच्यात जी सांगितलेली ट्रीटमेंट आहे जो प्रोटोकॉल आहे त्यांनी तो फॉलो करून प्रॉपर एकदा आपण डायजेशन रिसेट केलं पंचकर्म करून मग त्याच्यावर औषधं घेऊन की तो पूर्ण मॅक्सिमम जे ऑटोइम्युनचे पेशंट्स आहेत ते रिकवर होतात. हो. कारण त्यांचं मुळात सगळं बेसपासूनच बिघडलेलं असतं. अगेन त्याच्यात पचनावरच काम करायला लागतं आणि तिथून जे पसरणारं इन्फ्लेमेशन आहे ते ऑन द रूटच कंट्रोल झालं की या बाकीच्या गोष्टी डेव्हलप होणं आपोआपच थांबतं. सो त्याच्यात पहिले पंचकर्म करून मग सगळं या इन्फ्लेमेशन आणि सगळ्यावर काम करणं हे मुळापासून पूर्ण आपण त्याला काढून टाकू शकतो. म्हणजे त्याला तुम्हाला फक्त पेशन्स पाहिजे. असं नकोय की मला ऑटोइम्युन डिसीज आहे ना आता मी काही करू शकत नाही, मी फक्त हे टाळतो. हे खाणं. फूड ॲलर्जीज पण रिव्हर्स होतात कारण त्या डेव्हलप्ड ॲलर्जीज असतात. असं काही जन्मापासून तुम्हाला ॲलर्जी होती असं नाहीये. तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे ते हळूहळू पचन बिघडून डेव्हलप झालेली ती ॲलर्जी असते. सो इट इज रिव्हर्सेबल. आता ह्याचा पुढचा मुद्दा आहे की ट्रीटमेंट किती दिवसाची असते त्याला लोक घाबरतात. बऱ्यापैकी पंचकर्मांबद्दल भरपूर मिथ्स आहेत, त्याला लोक घाबरतात. कारण काही काहींचे अनुभव असतात की त्यांनी ते कोणत्या पद्धतीने त्याच्यानंतरचे जे पथ्य सांगितलेले ते न पाळण्यामुळे किंवा काही असेल त्यांची कारणं त्याच्यामुळे त्यांना ते त्याचं महत्व नसतं कळलेलं, तर त्याला ते घाबरतात. बरोबर. तर हे किती लॉंग प्रोसेस आहे आणि का घाबरायला नाही पाहिजे? ओके. पंचकर्माला किंवा पंचकर्माची प्रोसेस काही लॉंग नसते. म्हणजे आता पंचकर्मात 5 मेन कर्म असतात. बस्ती, विरेचन, वमन, रक्तमोक्षण आणि नस्य. तर रक्तमोक्षण आणि नस्य तर या काही लॉंग प्रोसिजर नाहीत. उरलेल्या 3 या जवळजवळ 1 वीकमध्ये सगळ्या संपणार आहेत. आणि त्याच्यात फार काही खूप अवघड आहे असं नाहीये. तुम्ही औषधी तूप जे तुम्हाला
तुमची प्रकृती आणि आजार बघून अनेक औषधी तुपांचे फॉर्म्युलेशन आहेत आयुर्वेदात, हजारो. तर त्यातलं जे सुटेबल आहे ते दिलं जातं. एक वेळचं जेवण म्हणून तुम्ही तेच तूप इन्क्रीजिंग क्वांटिटीमध्ये रोज प्यायचं असतं. त्यानंतर तुम्हाला आयदर जुलाब होण्याचं किंवा मग उलटीद्वारे कफ काढून टाकण्याचं असं औषध दिलं जातं. तेवढा एक दिवस फक्त थोडा त्रास होतो. त्यानंतर 3-4 दिवस पथ्य पाहिल्यानंतर तुम्ही परत बॅक टू नॉर्मल रुटीन जाऊ शकता. त्यामुळे एवढं खूप मोठी प्रोसिजर आहे का तर नाहीये. त्यातून बस्तीचा प्रश्न, तर बस्ती सगळ्यात सोपी प्रोसिजर आहे. एनिमा ज्याला म्हणलं जातं. तर औषधी काढा आणि औषधी तेल असं ऑल्टरनेट डे आपण त्यात एनिमा देत असतो. आणि ती 6 ते 7 दिवस सलग केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला बाकी पथ्य पाणी जेवढं वमनिर्वचन लागतं त्याच्या 20% लागत नाही. सो बस्ती सगळ्यात इझिएस्ट प्रोसेस आहे आणि रादर तीच जास्त केली जाते म्हणजे आमच्याकडे आणि ओव्हरऑल. कारण आता रुटीन सगळ्यांचे कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे आणि एवढं त्यांना असं वाटतं एवढं पथ्य नाही, मला ऑफिसला जायचंय, मी ऑफिसला जाता जाता हे करणार आहे, कारण त्यांना पूर्ण 5-6 दिवस सुट्टी घेणं शक्य नसतं. नाही, त्यामुळे तेच बस्ती करून मग पेशंट्स ऑफिसलाही जातात किंवा ऑफिस नंतर बस्ती करून मग घरी जातात. ती कशी अर्धा पाऊण तासात होणारी प्रोसिजर असल्यामुळे आणि 6 दिवसच त्याला लागतात. सो ती सगळ्यात जास्त आता प्रचलित आहे. आणि त्याचे इफेक्ट खूप चांगले आहेत की तुम्ही तुमचा कुठला पण आजार रिव्हर्स करू शकता, बॉडी रिज्युनेट करू शकता. म्हणजे सगळ्या आजारांची 50% ट्रीटमेंट बसती असं सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठलंही पंचकर्म जमत नसेल तरी तुम्ही वेगवेगळी औषधं वापरून ते बस्ती थ्रू सिमिलर रिझल्ट आणू शकता. करेक्ट. आता तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही लिहिलेलं आहे की कॅन्सरला मेंटेन थेरपी म्हणून आपण कार्यरत करतो, तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? तर आता त्याच्यात कसं आहे की सपोर्टिव्ह कॅन्सर केअर म्हणून आयुर्वेदाचा खूप चांगला फायदा होतो. बेसिकली त्याच्यात आता 2-3 लेयर्स आहेत की एक म्हणजे कॅन्सरचा मेटास्टॅसिस जो कंटिन्युअस होत असतो. तर कॅन्सर हा अगेन तुम्ही नीट विचार केला तर हे सगळे ऑटोइम्युन आणि इन्फ्लेमेटरी कंडिशनमुळेच झालेला आजार आहे. तर त्याच्यात काही जेनेटिक फॅक्टर्स, नवीन पोल्युशन आणि या गोष्टींचे नवीन ट्रिगर्स आहेत का तर नक्कीच आहेत. पण मुळात तुमचं इम्युनिटी आणि इन्फ्लेमेशन हे जेवढं कमी असेल तेवढं कॅन्सरची प्रॉबॅबिलिटी कमी असते. तर हेच सगळं आपण बॉडीमध्ये मेंटेन करायचा ट्राय करत असतो सो दॅट असलेला कॅन्सर जास्त पसरू नये. हा त्याच्यातला पहिला भाग आहे. दुसरा भाग म्हणजे किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स काउंटर करायला आयुर्वेदाचा खूप चांगला फायदा होतो. तर अशा काही ह्याच्यात म्हणजे तुम्हाला किमोथेरपीची रिप्लेसमेंट किंवा सर्जरीची रिप्लेसमेंट म्हणून आयुर्वेद नाहीये. त्याला सपोर्टिव्ह म्हणून आयुर्वेद आहे. तुम्हाला त्या प्रोसिजर्स रिपीटेडली कमीत कमी लागाव्या म्हणून आयुर्वेदाचा खूप छान फायदा होतो. आपण म्हणू की तुमची इम्युनिटी जी कमी होते या थेरपीजमुळे ती आपण थोडीफार रिगेन करायचा प्रयत्न करू शकतो. आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्याच्यामुळे की आता किमोमुळे, रेडिएशनमुळे किंवा कॅन्सर असल्यामुळे बाकीचे जे त्रास होतात बरोबर ते होऊ नये त्याच्यासाठी अजून तुम्हाला औषधं घ्यावी लागू नये ही कंडिशन आणणे म्हणून आपण त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट नक्कीच देऊ शकतो आयुर्वेदाची. आता आपण एवढं बोलतोच आहे तर तेल हा एक ऑइल त्याच्याबद्दल पण खूप चर्चा होते की प्रोसेस ऑइल खाऊ नये, ह्या प्रकारचं खाऊ नये, सनफ्लॉवर खाऊ नये, शेंगदाणे खाऊ नये. तर सगळ्यात चांगलं ऑइल कुठलंय की जे आपण आता सध्या वापरू शकतो? राईट. तर आता अगेन चांगलं ऑइल तुमच्या रिजननुसार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी ग्राउंडनट ऑइल किंवा खोबरेल तेल हे दोन्ही खायला काही हरकत नसते. करडईचं तेल जे आपल्याकडे एक प्रचलित आहे ते मात्र आयुर्वेदात सगळ्यात खराब असं सांगितलेलं आहे. म्हणजे ते प्रकृतीला हानिकारक असं असतं. त्यामुळे बाकीचे तुमच्या अगेन प्रकृतीनुसार आणि तुमच्या घरी जे काय रेग्युलरली खाल्लं जातं तर महाराष्ट्रासाठी कोकोनट ऑइल आणि ग्राउंडनट ऑइल रेग्युलर कुकिंगसाठी खायला काहीच हरकत नसते. इव्हन सनफ्लॉवर ऑइलनी सुद्धा काही मेजर प्रॉब्लेम्स येत नाहीत असं बघितलेलं आहे. फक्त प्रमाण कमी पाहिजे. प्रमाण कमी पाहिजे. तर कोल्ड प्रेस ऑइल म्हणून आपण बघतोय मार्केटमध्ये खूप आले, तर त्याला प्रोसेस ऑइल पेक्षा कोल्ड प्रेस ऑइल वापरलेलं चांगलं आहे का? हो, नक्कीच चांगलं आहे. कारण कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे फक्त कोल्ड प्रेस आणि हॉट प्रेस जे आहे तर गरम करून तेल काढणं ह्याच्याने त्यातले सगळे न्यूट्रिशन डॅमेज होत असतं. तर कोल्ड प्रेस ऑइल मध्ये ते होत नाही आणि बाकी त्याच्यावर एक्स्ट्रा प्रोसेसिंग काही नसतं की ते स्वच्छ दिसावं. कोल्ड प्रेस ऑइल कायम थोडं गढूळ दिसतं पण ते ऍक्च्युली चांगलं आहे. आणि ते खूप केमिकल नसतात. नाही, काहीच केमिकल नसतात त्याच्यामुळे ते वापरण्यासाठी कधीही चांगलं आहे. आता आपण अजून एक ऐकतोय की खूप की ब्लॅक कॉफी सगळे लोक पितात, विदाऊट शुगर वाली ब्लॅक कॉफी, ज्याच्यामुळे लिव्हर क्लीन होतं किंवा डिटॉक्स होतं असं हे सायन्स पण म्हणतायत सध्या. तर ते कितपत खरं आहे आयुर्वेदानुसार? नाही, ते खरंच आहे. आता कॉफी हे द्रव्य जरी आपल्याकडलं नसलं आणि त्याचा आयुर्वेदात मेन्शन नसला तर आयुर्वेदात सगळं रसांवर आहे की तर आता कॉफी हे तिखतं म्हणजेच कडू रसात्मक द्रव्य.
तर सगळी कडू रसात्मक द्रव्य ही पोटातनं म्हणजे गॉल ब्लॅडरमधनं एक्सेसिव्ह बाईल सिक्रेशन सगळं वाढवून ते शौचावटे बाहेर काढायला सगळी कडू औषधं उपयोगी पडत असतात. त्यामुळे कुठलंही कडू औषध हे तुमच्या लिव्हरचं डिटॉक्स करतच असतं. फक्त ठराविक अर्थात त्याला काही अपवाद आहेत, पण जनरली कुठलीही कडू गोष्ट ही पित्तशामक आणि पित्तविरेचक अशी सांगितलेलीच आहे आयुर्वेदाप्रमाणे. त्यामुळे लिव्हरचं डिटॉक्स अर्थातच त्यांनी होतं, पण तोच एक त्याच्यावर उपाय असं नाहीये. आयुर्वेदात जे आपण नित्यविरेचन करून बरेच आता लिव्हरचे पेशंट्स खूप चांगल्या प्रकारे आयुर्वेदाने बरे होतात. तर त्याच्यात लिव्हरचा मेन जो आजार आहे जलोदर असायटिस जे आपण म्हणतो, त्याच्यात मेन ट्रीटमेंट ही विरेचनच आहे. त्यामुळे लिव्हरचा कुठलाही आजार असेल तर त्याच्यात विरेचन ट्रीटमेंट हीच कॉन्स्टंट असते. पण त्याच्यात लोकांच्या डोक्यात जे तूप पिऊन विरेचन करणं तसं आहे तसं नाही आहे. ह्याच्यात रेग्युलरली लॅक्झेटिव्हचा वापर करणं अलॉंग विथ अदर ट्रीटमेंट जोपर्यंत सगळं ते इन्फ्लेमेशन लिव्हरमधलं सबसाईड होत नाही तोपर्यंत. तर त्यामुळे खूप साधे सोपे उपाय करून सुद्धा अनेक लोकांचे लिव्हर म्हणजे ट्रान्सप्लांट सुद्धा खूप लोकांचे टळलेले आहेत. त्यामुळे लिव्हरवर खूप छान आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेता येते. आणि एकदा लिव्हर सुधारलं, कारण लिव्हर सगळ्यात म्हणलं तर सगळ्यात फॉरगिव्हिंग ऑर्गन आहे. अगदी छोटा त्याचा तुकडा शिल्लक असला तरी तो म्हणजे डिटॉक्सचं काम चालू ठेवतो शरीराचं. त्यामुळे त्याच्यातनं ऍक्च्युली पेशंटला एक ठराविक स्टेज पर्यंत बाहेर काढणं खूप इझी असतं. पण पेशंटचे थोडी एक पथ्याची साथ द्यायला लागते, कारण मेन तो पचनाचा ऑर्गन असल्यामुळे ह्याच्यात पथ्य खूप कडक असतं. म्हणजे आता जे क्रॉनिक लिव्हर डिसीजचे सगळे पेशंट्स आहेत त्यांना फक्त दुधावर राहणं हे ॲटलिस्ट 10 दिवस 15 दिवस 20 दिवस असं करायला सांगितलं आयुर्वेदात, आणि आम्ही करायला लावतो पेशंट्सला. तेवढा जर तुम्ही 15-20 दिवस ते कंटिन्युअस केलं की नो सॉलिड फूड, फक्त दूध पिणं, तर खूप मिरॅक्युलस रिझल्ट्स येतात. अरे वा. आणि अजून लिव्हरशी रिलेटेड आपण बघतो की फॅटी लिव्हर आहे, की पुढे जाऊन तुम्हाला लिव्हर डिसीज किंवा काही बरेच लोक आजकाल व्यसनाधीन झालेली की त्यांना खूप रिस्क आहे त्या लिव्हरशी रिलेटेड. तर त्यांना नाही नुसतं कॉफी पिऊन टॉक्सिन्स त्यांचे कमी होणार आहे, तर त्यांनी प्रॉपर आयुर्वेद ट्रीटमेंट आणि पथ्य ऑफकोर्स जे व्यसनं बंद केल्याशिवाय तर म्हणजे कारण काढल्याशिवाय तर काही लिव्हर ठीक होणार नाही. सो या सगळ्या गोष्टी, इव्हन फॅटी लिव्हरचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते पचनाचे आजार आणि प्रोसेस फूडमुळे वाढले आहे, त्या दुसरं काही कारण नाही. सो ओव्हर म्हणजे आपल्याला कळत नाही, पण खूप आपल्या होती कंटिन्युअस फूडचा मारा असतो. तर ते एकदा आयडेंटिफाय करायला लागलं की अर्ध्या गोष्टी तिथेच सॉर्ट होतात. फूडच औषध आहे, फूडच कारणीभूत आहे तुमच्या आजारांचं. तर आता जसं कॉफी लोक बऱ्यापैकी रिकाम्या पोटी पितायत सकाळी, तर ते आयुर्वेदात आपण वर्ज्य म्हणलेलं आहे, तर त्याला काय पर्याय? तर आता कॉफी हे आयुर्वेदात मेन्शन्ड द्रव्य नाहीये, पण कुठलाही काढा किंवा कुठलीही स्ट्रॉंग गोष्ट, कुठलीही तिखट किंवा कडू रसात्मक पित्त वाढवणारी गोष्ट ही रिकाम्या पोटी घ्यायची का? तर जनरली नाही असा नियम आहे. पण अगेन त्याच्यात आयुर्वेद कुठल्याच गोष्टीला कम्प्लीट चांगलं किंवा कम्प्लीट वाईट म्हणत नाही. त्याच्यात अगेन उत्तर हेच आहे की तुम्हाला जर आता कफ प्रकृतीचा माणूस आहे, सकाळी उठल्यावर कायम खूप ब्रश करताना कफ वाढलेला असतो, खूप कफ येतो नाकातनं, किंवा सर्दी होते, सर्दीसारखं फिलिंग असतं, किंवा दम्याचा त्रास आहे, अशा लोकांना उलट गरम गरम काहीतरी रिकाम्या पोटी पेलं तर तात्पुरता का होईना रिलीफ मिळतो. सो तिथे ते उपयोगी ठरतं. पण जनरली काही न खाता कॉफी चहा पिणं ह्यानी पित्त वाढत असतं. तर त्याच्यात एक साधा उपाय आहे की तुम्ही काहीतरी जे लिक्विड शोषून घेणारं आहे प्लस पित्तशामक आहे आयुर्वेदानुसार, असं काहीतरी खा. मग त्यात मोडणाऱ्या गोष्टी म्हणजे साळीच्या लाह्या आहेत, ज्वारीच्या लाह्या आहेत, त्या तुम्ही फोडणीस टाकून ठेवू शकता, किंवा मग मखाणे आहेत. हे थोडंसं मोठभर आधी खाऊन मग त्याच्यावर कॉफी पिली तर काही त्रास होत नाही. किंवा कॉफीने खूप कोरडेपणा, रुक्षता वाढत असते. तर आता जे बुलेट कॉफीचा ट्रेंड आलेला आहे की तूप टाकून, तो ऍक्च्युअली वाईट ट्रेंड नाहीये, हे प्रत्येकच नवीन गोष्ट आहे, सांगितलंच होतं आधी. तर त्यामुळे कुठली कडू गोष्ट ही रुक्षता वाढवणारी असते, त्याला काउंटर करायला तुम्ही तूप टाकताय, सो त्याचा फायदाच होतो. अगेन हे आयुर्वेदच आहे, फक्त त्याच्यात थोडंसं मॉडर्नायझेशन झालेलं आहे म्हणून त्याला ते प्रचलित झालंय. पण असा आपल्याला पर्याय काय आहे आयुर्वेदिक जर कॉफी नसेल घ्यायची कोणाला? तर कॉफी नसेल घ्यायची तर हर्बल टी अनेक प्रकारचे आहेत, तुम्ही घेऊ शकता. एक आपला आता खूप ट्रेंडिंग आहे की जो खूप चांगल्या प्रकारे पित्तशमनाचं काम करतो, म्हणजे ह्याचा तो पर्पल टी जो येतो
शंखपुष्पीचा. हो 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 हा, म्हणजे ते ऍक्च्युअली शंखपुष्पी नाहीये, हा. त्याला सॉरी पी प्लांट हे म्हणतात. हो सो त्याच्या फुलांचा जो काढा आहे काढा आहे. तो ट्रेंडिंग आहे, तसं काही तुम्ही घेऊ शकता. किंवा सगळ्यात ह्याच्यात चांगलं द्रव्य म्हणजे सारिवा आहे, अनंत मूळ ज्याला म्हणलं जातं. हो हो तर सारिवाचा काढा हं. हा सगळ्यात बेस्ट चहा कॉफीचा पर्याय आहे. अरे वा. रादर आपल्याकडे जे सगळे सह्याद्रीतल्या ज्या ट्रायबल जाती आहेत, हो तर ते जे अजून अनटच्ड आहेत म्हणजे मॉडर्न ह्याच्यानुसार, हो तर ते त्यांच्याकडे दूध आणि चहाची अवेलेबिलिटी नसल्यामुळे ते अनंत मुळाचाच काढा पितात. हो हो आणि तुम्ही तिथे जाऊन कधी बघितलं तर त्यांच्याकडे वाळवलेला अनंत मूळ असतं, ते दिवसातनं 2-3 वेळा तो काढाच पित असतात. करेक्ट. तर तो खूप छान लागतो, त्याला व्हॅनिला सारखा वासही असतो. अनंत मूळची भरड तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळते. मिळून तुम्ही जाते. त्याचा हर्बल टी करून पिणं हे सगळ्यात चांगलं खूप आहे. आणि तो जास्त चांगला रक्तशुद्धीकर पर्याय. आहे, हा कारण बाकी चहा कॉफीने रक्तदुष्टी होते, हा रक्तशुद्धीकर आहे. त्यामुळे एक्झॅक्ट अपोजिट आणि चांगलं त्याचं काम. चांगला पर्याय आहे. तर दुधाविषयी किंवा प्राणीजन्य पदार्थांविषयी पण खूप सध्या चर्चा सुरू आहे, की बरेच जण म्हणतात की आम्ही दूध सोडून दिलेलं आहे, की दुधाचा त्रास होतो, किंवा जे लोक जिम करतायत किंवा खूप डाएट करतायत त्यांनी मोस्टली दूध आणि दुधाचे पदार्थ सोडून दिले. बरोबर. तर ते कितपत बरोबर आहे? ते आता अगेन काही लोकांना दूध पचत नाही. हो आता आजकालच्या दुधातही बरेच प्रॉब्लेम आहेत, तो हो विषय वेगळा आहे. वेगळा आहे. पण आता जनरली दूध हे विरेचक आहेच आहे गुणाने. आयुर्वेदातही सांगितलंय की दुधाने विरेचन होतं. पण ते अगेन कोणाला होतं, पित्त प्रकृतीची जी लोक आहेत त्यांना दुधाने विरेचन होतं. तर आता त्याला तुम्ही मॉडर्न दृष्टिकोनाने लॅक्टोज इंटॉलरंट म्हणता, तर ते तसंच आहे की तुम्हाला दुधाने विरेचन होत असेल रेग्युलरली, तर तुम्ही रेग्युलरली हाय क्वांटिटीत दूध घेणं अपेक्षितच नाही. सो दूध चांगलं आहे का वाईट आहे पेक्षा तुम्हाला सूट होतं का नाही, प्रकृतीवरती ते सूट होत आहे का नाही होत आहे, असं आहे. कारण ते लहान मुलांमध्ये हे प्रकृती समजून घेणं खूप आवश्यक आहे, हो, असं मला आणि वाटतं. पण लहान मुलांमध्ये एक ठराविक 15-16 वर्षापर्यंत त्यांना दूध व्यवस्थित पचत असतं, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतच नाही. आणि जर तुम्ही जॉग्राफिकली बघायला गेलं तर जे कल्चर्स पहिलेपासून खूप दुधाचा वापर असलेले आहेत, इव्हन इंडियात किंवा इंडिया बाहेर सुद्धा, त्यांना जनरली दूध पचवायला प्रॉब्लेम नसतो. पण ज्यांच्याकडे दुधाचा एक्सपोजरच कमी होतं, फक्त मीट इटिंग कल्चर आहे, त्यांना जास्त त्रास होतो. तर खूपच छान की मॉडर्न आता जे सगळ्या पद्धती आहेत, डाएट आहे म्हणा किंवा वेगन म्हणताय ते म्हणा, त्याला कसा आयुर्वेदाचा बेस आहे आणि तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही हे इंटॉलरन्स पण कमी करू शकता, ॲलर्जीज कमी करू शकता, ऑटोइम्युन डिसीज कमी करू शकता. आयुर्वेदाला लिमिट नाही आहे असं म्हटलं तरी चालेल, की तुम्ही कुठल्याही आजाराला बरं नक्की करू शकता. फक्त तुम्हाला पेशन्स पाहिजे, विश्वास पाहिजे आणि तुमची तयारी पाहिजे त्याचे पथ्य हे करण्यासाठी. कारण आयुर्वेद हे फक्त चिकित्सेचं शास्त्र नसून पहिले त्याच्या स्वास्थ्य रक्षण असं सांगितलंय. त्यामुळे ती लाईफस्टाईल आहे, ती तुम्ही म्हणजे अंगीभूत केली तर तुम्हाला मुळात आजारच होत नाही. त्यामुळे आजकाल केली जात नाही. ते सगळ्यात अवघड असतं, लाईफस्टाईल चेंज करणं सगळ्यात अवघड. तर सगळे आपण लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस बघतोय, तसं तर तुम्ही लाईफस्टाईल रिलेटेड जर डाएट किंवा लाईफस्टाईल जी आयुर्वेदाने सांगितली ती पाळली तर तुम्हाला आजारच होणार नाही, असं सरांचं म्हणणं आहे. आणि आयुर्वेदाचं पण म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला खूप सोप्या शब्दात खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि परत आम्ही तुम्हाला बोलवूच नवीन टॉपिक घेऊन. तर नक्कीच थँक्यू. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लिंकच्या खाली सांगा, आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थँक्यू.